आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, रहा आमच्या सोबत अपडेट। सांगोल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडी बरोबर राहणार, अदृश्य शक्तीनं मदत केल्याचा दावा। संपूर्ण राज्यात शेकापनं एकमेव जागा जिंकलेल्या सांगोल्यात या पक्षाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपले आजोबा दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालवत महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहण्याचं ठरवलंय। आपल्या विजयामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा त्यांनी केलेला दावा दुसऱ्या बाजूला चर्चेचा विषय ठरलाय। सांगोला मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मावळते आमदार शहाजीबापू पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दीपक साळुंखे या दोघांचा पराभव करून विजय मिळवलाय। यात शिवसेनेतील मत विभागणीचा लाभ शेकापनं घेतल्याचं दिसून येतंय। विधानसभेचं मतदान होईपर्यंत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरस होईल आणि महायुतीला काटावर बहुमत मिळेल असा राजकीय जाणकारांचा होरा होता। या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपण निवडून आल्यास सांगोल्याच्या विकासासाठी महायुतीला समर्थन देण्याची मानसिकता बोलून दाखवली होती। त्याचवेळी महायुतीच्या मुंबईतील ज्येष्ठ नेते डॉक्टर देशमुख यांच्या संपर्कात होते। दरम्यान महायुतीला 236 एवढे भरघोस बहुमत मिळाले, त्यामुळे मित्रपक्ष सोडून अन्य मोठ्या पक्षांचा व अपक्षांचा आधार घेण्याची गरज महायुतीला राहिली नाही। परिणामी छोट्या पक्षांसह अपक्ष आमदारांचं महत्त्व कमी झाले। या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी महायुतीच्या समर्थनाचा विचार सोडून देऊन महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचा मनोदय बोलून दाखवलाय। आपले आजोबा गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याची आणि जातीयवादी शक्तीपासून दूर राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। महाविकास आघाडीनं शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना डावलून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सांगोल्याची जागा लढवण्यासाठी दिली होती। त्यामुळे आपणास महाविकास आघाडीची साथ मिळाली नाही। आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभाही मिळाल्या नाहीत, मात्र तरीही दिवंगत नेते गणपतराव देशमुख आणि शेकाप बरोबर मागील 3 ते 4 पिढ्यांपासून प्रेम करणाऱ्या मतदारांनी आपणास साथ दिली। गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आपण सोडणार नाही, असं नवनिर्वाचित आमदार डॉक्टर देशमुख यांनी सांगितलंय। या निवडणुकीत एकीकडे गावागावातून मतदारांची साथ मिळत असताना दुसरीकडे काही अदृश्य शक्तींनीही मदत केली, यांचाही उल्लेख डॉक्टर देशमुख यांनी केलाय। त्यामुळे ही अदृश्य शक्ती नेमकी कोण, याबाबत कुतूहल निर्माण झाले असून त्याची चर्चा रंगली आहे।